नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पाचगणीत नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार सुनील शरद बगाडे यांनी मतदार बंधू भगिनींना आवाहन केले आहे। विकास कामांना गती देण्यासाठी आणि नागरी सुविधांचा विस्तार करण्यासाठी आपला साथ आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले। नागरिकांसोबत संवाद साधत बगाडे यांनी पाचगणीच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली आहे। नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। मी सुनील शरद बगाडे पाचगणीच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत आहे। मला तुमच्याकडून भरभराट वोट्सची गरज आहे। ज्या तुमचा वोट आहे की ते वाया न जाता तुमच्या हितासाठी आणि ह्या पाचगणी शहराच्या सुशोभीकरणासाठी उपयोगात येऊ शकतं। माझा अजेंडा असा आहे की मी हा पाचगणी शहराचा भूमिपुत्र असल्यामुळं माझं शिक्षण निवेरा स्कूलमध्ये झालेलं आहे। त्याच्यानंतर पुढचं शिक्षण पुण्यामधून घेतलेलं आहे। मला तुम्हाला सांगू इच्छित आहोत की आपल्याकडे पावसाळा हा खूप असतो आणि पावसात असे 4-5 महिने असतात, पण ह्या वर्षी तरी जरा जास्त झाला पाऊस। पण पाऊस झाल्यानंतर काय होतं की पावसाचं पाणी हे सगळं वाहून खाली चिखली व्हॅलीला जातं आणि त्याचं स्टोरेज असं इंटरनल होतच नाहीये। तर आपल्याकडे जर वॉटर हार्वेस्टेशन झालं आणि त्याच्यासाठी आपण सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकारकडून जर आपण फंड आणले किंवा काही त्यांचे जे स्कीम्स आहेत त्या स्कीम्स इथं राबवल्या तर ते खूप सुंदर असं प्रोजेक्ट होऊ शकतं आपल्याकडे। आणि त्याचं माझ्याकडे ब्लूप्रिंट आहे की कसं करता येईल हे पाणी, आणि हे जर पाणी इथं जिरवलं तर त्याचा उपयोग आपल्यासाठी भविष्यामध्ये कसा होईल, भरभराट होऊ शकते, त्याचं बाकी यूज कसा होईल किंवा झाडांसाठी वापरता येईल का काय होईल। आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडं ब्रिटिशकालीन विहिरी आहेत, ज्या विहिरी खोदलेल्या आहेत आणि त्या विहिरी सगळ्या पूर्वी आपण पाणी पिण्यासाठी वापरत होतो, पण त्या कुठेतरी आता बंद झालेल्या आहेत विहिरी। त्याच्यातून फक्त पाणी गार्डनसाठी वापरलं जातं। त्या अशा कमी विहिरी आहेत, बाकीच्या विहिरी तशाच आहेत, त्याच्यात घाण टाकून त्यांच्यात सगळं बंद झालेलं आहे। त्या विहिरीचं साफसुथऱ्या केल्या तर ते पाणी आपल्याला परत वापरण्यात येईल आणि चांगल्या पद्धतीत येईल। कारण का ते पाणी सगळ्याच आपल्या मिनरल बॉटल्स पाण्यापेक्षा ते जास्त पाणी हे हेल्थसाठी चांगलं आहे। जर त्या विहिरी असं साफसुथऱ्या केल्या आणि त्याच्यावरती जर टँक्स लावले आणि त्या टँक्सला त्याच्यातून एक परत त्यांचं क्लिनिंगनेस करून जर आपण पाणी लोकांना पर्यटनाला देऊ शकतो, ते पाणी ते यूज करू शकतात। 1 रुपया किंवा 2 रुपये जे पण असेल ते कॉस्ट, ते त्याचं तुम्ही मेंटेनन्स कॉस्ट पकडा आणि त्या हिशोबात ते पाणी लोकांना वापरता येईल ॲज अ दिसतं। तर हे पाणी जर केलं तर असं पाण्याचा यूज करू शकतो आपण। तर हे पाणी दुसरा पॉइंट असा आहे की ज्या होम मेकर्स आहेत, होम मेकर्स म्हणजे जे लेडीज घरी असतात त्यांचे खूप छोटे छोटे बचत गट्स आहेत। बचत गट मधून त्यांनी छोटंसं रेव्हेन्यू करू शकतात। तर त्यांनी घरी बसल्या बसल्या जर छोटासा व्यवसाय केला आणि वेगवेगळे व्यवसायाचे आपल्याकडे आहेत, ते व्यवसाय जर केले आणि अंमलात आणले तर त्यांना त्यांचं घरचं जे घरचा खर्च तो पण तिथं बसल्या बसल्या निघू शकतो। त्यांना कुठं दुसरीकडे कामाला न जाता घरी बसल्या बसल्याच त्यांना होऊ शकतं। तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक 4-5 स्कीम्स आहेत। त्या मी स्कीम्स तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यात डिस्कस करीन आणि इन डिटेल्स पण सांगू शकतो की त्या लेडीजला कसं काय करता येऊ शकतं की हे आता अजून एक असं आहे की आपल्याकडं वाल्मिकी नगर म्हणजे बर्जोस मेन्शनला एक रोड जातो। त्या रोडला बिलकुल मी आता प्रचार करताना बघत होतो तर तिथं लाईट्सच नाहीयेत। म्हणजे किती वर्षापासून ते आहे आणि त्या लोकांना लाईट्स पासून वंचित आहेत। म्हणजे स्ट्रीट लॅम्प्स लावू शकले नाहीत एवढं। त्यांना स्ट्रीट लॅम्प्स लावले तर त्यांना तिथं अंधारात जाता येता तरी दिसेल। कारण का लोक काय एल्डरली आहेत वगैरे, ओल्ड लोक आहेत, ते चालत जातात, कधी ते आपले त्यांच्या टॉर्च घेऊन जातात। पूर्वी जसे लोक जात होते तसंच जातात। तसं न होता तिथं त्या एरियाला आपल्याला स्ट्रीट लॅम्प्स लावल्या तर खूप छान होईल। आणि त्यांच्याकडे ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्या एरियाला। तर तो ड्रेनेज सिस्टम तिथली प्रॉपर केली तर ते तिथून त्यांना नक्कीच फायदा होईल। माझं असं आहे की पूर्वी आपल्याकडं
बघितलं तर टेबलाइनला कसं आपण डेव्हलप करू शकतो. तर त्यांचे टेबलाइनला असं होतं की पूर्वी तुम्ही जर जुने पिक्चर पाहिले तर त्याच्यामध्ये ना पूर्वी त्या पायऱ्या आहेत बघा, लाल दगडाच्या पायऱ्या त्या. तर मला खूप आवडेल की त्या पायऱ्या तशाच परत रिस्टोर करायच्या आणि जसं ते ब्युटी होती पाचगणीची, पूर्वीची लोक चालत जायची त्या पायऱ्यांनी, त्याच्यावरती फोटो काढायचे, त्याच्यावरती बसायचे लोक. तर ते परत तसंच करता येईल असं माझं स्वप्न आहे आणि परत रिवाईव्ह करू शकतो आणि त्या ओल्ड मेमरीज आपण परत आणू शकतो. त्या पायऱ्या जर परत रिइन्स्टॉल केल्या तर तसं करताय. दुसरी अशीच आहे की सेम असं आहे की जर आपले इंटरनल रोड्स आहेत, तर त्यांना जर आपण रेड स्टोन मध्ये जर केल्या तर ते ते जरासं हेरिटेज लुक परत वापस येऊ शकतं आपल्या टाउनसाठी. आणि जे मेन मार्केट आहे त्याला आपण जर हेरिटेज लुक सारख्या लॅम्प्स लावल्या संपूर्ण मार्केटला, समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते बेबी पॉइंट पर्यंत तरी चालेल, नाहीतर आपला दांडेकर नाक्याचा नाका आहे, तिथून तिथून ते आपला दुसरा नाका संजीवन नाका इथपर्यंत जरी केलं हेरिटेज सारख्या लॅम्प्स, साईट, स्ट्रीट लाईट्स वगैरे, तरी खूप छान ब्युटिफिकेशन होईल त्या टाउनसाठी. दुसरा असा एक मुद्दा आहे की आपल्याकडे ट्री प्लांटेशन फक्त करतात लोक, म्हणजे सगळेजण ट्री प्लांटेशन करतात पावसाळ्यामध्ये, पण त्याचा फॉलोअप किंवा त्याच्यावरती त्यांना मेंटेन करावं लागेल 12 महिने आणि त्यांना एका लहान मुलासारखं जपावं लागेल मोठे होईपर्यंत, थोडे एक पिरियड पर्यंत, मग त्याचं आपल्याला ट्रीचा फायदा होईल. तर आपण असं आपल्याकडे सिडनी पॉइंट आहे, तर सिडनी पॉइंटला जर त्याला ब्युटिफुल करायचं असेल तर त्याच्यावरती ज्या कलर्ड फुलाची झाडं येतात ती झाडं लावलीत तर तो एक असा वेगळाच लुक येईल, लुक आणि फील येऊ शकतो, असं की सिटीला म्हणजे आपल्या टाउनला ते एक अट्रॅक्शन होईल. असं असं एक स्वप्न आहे आणि विजन आहे की आपण ट्री प्लांटेशन करावं, पण त्यांचं त्या ट्री प्लांटेशनला आपण कंटिन्युअसली बघायला पण लागेल. दुसरी अशी आहे बाब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, त्या उद्यानाला मध्ये काहीच डेव्हलपमेंट नाहीये. तर माझं असं विजन आहे की ते उद्यान एकदम सुशोभीकरण, त्याचं रेनोव्हेशन करून आणि त्याला ब्युटिफाय करून खूप मोठं आणि सुंदर असं त्याचा एक त्याची एंट्रन्स वगैरे चेंज करून, पण तो जो स्टॅच्यू आहे तो तिथंच राहणार, त्याला काही न त्याला हात लावता. त्याचं कारण असं आहे की त्याची हिस्ट्री आहे. तो जिथं स्टॅच्यू आहे तिथं बाबासाहेब जेव्हा पाचगणीमध्ये आले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या त्या जागेवरती ते उभे होते, म्हणून तो स्टॅच्यू तिथं आहे. त्याची तुम्हाला हिस्ट्री लोकांना माहित पाहिजे की तो तिथून कुणी काही शिफ्ट करायचा नाहीये किंवा काही नाहीये. तिथं बाकीचं तुमचं जे सराउंडिंग आहे त्याचं बाजूचं, ते तुम्ही फक्त त्याला ब्युटिफाय करायचं, त्याला जास्त आधुनिक करून त्याला काय चेंजेस करायचे असतील ते करता येईल. तसं केलं तरी चालेल. मला माझ्यावरती तुमचं असंच प्रेम राहावं अशी माझी विनंती आहे आणि मला तुम्ही मतांद्वारे तुमचं प्रेम दाखवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.